गणनाथ भगवान की जय। कार्ड पाहिजे, कार्ड हे कार्ड इश्यू देतो। जय जय राम श्री राम जय राम 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 जय जय राम कुंडली वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेषु लोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्। गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिम् नमामि गंगागिरियोगिराजं शुचिः शीलः समदक्षः सप्रतापे जितेन्द्रियं तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्। सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह 174वा अखंड भजन चालू आहेत। जनसंख्या आपण कमी ठेवलेली आहे। थोडक्या लोकांमध्ये आपण हा सप्ताह पार पाडित आहोत कोरोना महामारीच्या संकटामुळे, परंतु परमार्थ आहेत। संख्या किती आहे यापेक्षाही आपण कोणत्या भावनेने करतो ते फार महत्वाचं आहे। शुद्ध भाव आपल्यामध्ये आहेत आणि शुद्ध भावनेने केलेला जो परमार्थ आहे तो परमार्थ निश्चित सफल होतो। भजन परमार्थ अनेक लोक करतात, परंतु सफलता प्रत्येकाला प्राप्त होते असं नाहीये। सफलता प्राप्त होण्याकरता चित्त शुद्धीची आवश्यकता आहे। जोपर्यंत चित्त शुद्ध होणार नाही तोपर्यंत यथार्थ कळणार नाही।
कारण जशा प्रकारचे विचार अंतःकरणामध्ये असतात तसे आपले विचार बनतात आणि तशा प्रकारचं आपलं स्फुरण होतं. तशा प्रकारेच आपल्याला पदार्थ त्या भावनेने पाहिल्यामुळे तसे दिसतात, तसे भासतात. अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारे त्या पदार्थापर्यंत जाते तेव्हा त्या पदार्थांचं ज्ञान आपल्याला होत असतं. केवळ नेत्रेंद्रिय ज्ञानाला कारण नाहीये. डोळ्याने पाहिलं म्हणजे ज्ञान होतं असं नाहीये. तर त्या नेत्रेंद्रियांबरोबर वृत्ती सुद्धा त्या पदार्थांपर्यंत गेलेली आहे. वृत्ती ती पदार्थाकार धारण करते. जोपर्यंत वृत्ती पदार्थाकार धारण करीत नाही तोपर्यंत त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही, जरी नेत्रेंद्रियांनी पाहिलं तरी. त्याकरता उदाहरण सांगितलं जातं श्रीमद भागवतामध्ये. भगवान दत्तात्रयांच्या 24 गुरूंपैकी एक लाव्हाराचं वर्णन येतं. त्या लाव्हाराला भगवान दत्तात्रयांनी गुरु मानलं. 24 गुरूंचं वर्णन आहे. केवळ 24च नाहीये. एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. जो जो घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाण, गुरु से आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. भगवान दत्तात्रयांचा भाव या ठिकाणी नाथ महाराज व्यक्त करतात. जग संपूर्ण गुरु दिसे. या संपूर्ण जगतामध्ये प्रत्येक पदार्थातून घेण्यासारखं काहीतरी असतं, परंतु ते घेण्याची दृष्टी आपल्याला असावी. बाजारामध्ये सर्वच प्रकारच्या वस्तू विक्रीला आलेल्या असतात, परंतु जे आवश्यक आहे तेच आपण घेतो. सर्व बाजार आपण खरेदी करीत नाही. या सृष्टीमध्ये सर्वच प्रकारचे लोक राहतात, सर्वच प्रकारचे जीव राहतात, परंतु त्यातून आपल्याला काय आवश्यक आहे, काय योग्य आहे, तो सद्विवेक बुद्धीचा निर्णय हा प्रत्येक जीवाचा स्वतंत्र असतो. एक लाव्हार धनुष्यबाण बनवण्याकरता आणि आपले सर्वस्व प्राणाला लावून काम करीत होता. तो धनुष्यबाण बनवण्यामध्ये इतका एकाग्र झालेला होता की त्याच्या समोरून एक वाजत गाजत राजाची मिरवणूक गेली तरी त्याला बाण राहिला नाही. त्याचं लक्षच नाही. त्याचं लक्ष फक्त त्या कामावर होतं. धनुष्यबाण बनवायचं म्हटल्यानंतर एकाग्रता असावी, नाही तर तो बाण जर तिरका झाला तर कुठे जाईल, निशाणा लागणार नाही. आपल्या कामामध्ये आपण इतकं एकाग्र व्हावं की जगाला विसरावं, जगाचा विसर पडावा. त्यावेळेला त्या कार्यामध्ये सफलता मिळत असते, अन्यथा नाही. तो लाभार एकाग्र झालेला होता. जेवढी आपली एकाग्रता वाढेल तेवढी आपल्याला त्या कार्यामध्ये सफलता मिळत असते. कुणीतरी मनुष्य आला आणि त्यांनी त्या लावाराला विचारलं, काही क्षणापूर्वी इथून वाजत गाजत मिरवणूक गेली, आपण पाहिली का? तो म्हणला नाही. मिरवणूक वाजत गाजत गेली, अनेक लोक होते. त्याने सांगितलं मला आवाजही आला नाही. मग कान तर उघडेच होते ना, डोळे उघडेच होते, परंतु त्याची अंतःकरणाची असणारी जी वृत्ती आहे ती वृत्ती त्या धनुष्य बाणामध्ये एकाग्र झालेली असल्यामुळं वाजत गाजत मिरवणूक गेली तरी आवाजही आला नाही आणि प्रत्यक्ष दिसलं सुद्धा नाही. डोळे कान इंद्रिय असून सुद्धा इंद्रियाने काम त्या ठिकाणी केलं नाही. मग स्फूर्ती करता केवळ इंद्रिय महत्वाचे नसून त्याकरता वृत्ती महत्वाची आहे. आणि अशा प्रकारे असणार जे स्फुरण आहे, जी स्फूर्ती आहे, हा स्फूर्ती हा धर्म बुद्धीचा आहे. बुद्धीमध्ये कशा प्रकारचं स्फुरण आपल्याला होतं, आपल्याबद्दल वृत्ती कशी आहे, जशी वृत्ती असेल तशा प्रकारचं स्फुरण बुद्धीद्वारे आपल्याला होतं. या स्फूर्तीचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. अस्फूर्ती, अहम स्फूर्ती,
वासना स्फूर्ती, विवेक स्फूर्ती. त्याकरता लक्ष देण्याकरता एक उदाहरण सांगेल. एक दिव्याची ज्योत आहे. त्या दिव्याच्या ज्योतीच्या भोवती चारही बाजूला 4 काच लावलेले आहेत. एका बाजूला एक काच लावली पूर्ण काळी, दुसऱ्या बाजूला धुरकट रंगाची एक काच लावली, तिसऱ्या बाजूला रंगीबेरंगी काच लावली आणि चौथ्या बाजूला एकदम स्वच्छ शुद्ध निर्मळ अशी काच लावली. दिव्याची ज्योती एक आहे, चारही बाजूला काच आहे. तर काळी काच जो आहे त्या काळ्या काचेतून प्रकाश दिसणार नाही, प्रकाश बाहेरच येणार नाही. ही झाली अस्फूर्ती. जे धुरकट रंगाची काच आहेत त्या धुरकट काचेतून ज्योत दिसणार नाही, पण थोडा प्रकाश दिसतो. ज्योत दिसत नाही, परंतु काहीतरी प्रकाशित पदार्थ पाठीमागे आहे काचेच्या असं जाणवतं. ते अहम स्फूर्ती. ते काय रंगीबेरंगी काच, रंगीबेरंगी असणाऱ्या जी काच आहे त्या काचेतून निघणारा जो प्रकाश आहे तो रंगीबेरंगी वेगवेगळ्या प्रकारचे रंग आहेत. हे वासना स्फूर्ती. वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक प्रकारच्या वासना असतात ना, त्या अनेक असतात. आणि जी शुद्ध काच आहे निर्मळ, त्यातून स्पष्ट दिवा दिसतो, त्यातून प्रकाशही स्पष्ट येतो, शुद्ध प्रकाश येतो. ती आहे विवेक स्फूर्ती. विवेक जागृत झाल्याशिवाय यथार्थ जाणता येत नाही. मग अशा प्रकारे ह्या बुद्धीच्या अवस्था सांगितल्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्फूर्ती. त्यामध्ये अस्फूर्ती म्हणजे शून्य अवस्था आहे. जसा सुषुप्तीमध्ये अनुभव येतो, सुषुप्ती म्हणजे शून्य अवस्था आहे. झोपल्यानंतर गाढ निद्रा, गाढ निद्रेमध्ये त्याला कशाचंही भान नसतं, स्वप्नही नाही जागृतही नाही. तसं व्यवहारामध्ये सुद्धा मनुष्य अहंकारामुळे केव्हा मंद होतो, त्याची विचार करण्याची क्षमता कुंठित होते. माझे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, व्यवहाराचे डोळे मंद जेणे पडळे, मोहा रात्रीचे काळे मेहुडे जैसे. व्यवहार त्याला दिसत नाही. मोह रात्रीचे काळे, जशी अमावस्येची रात्र आहे, काळी रात्र, त्यामध्ये जसं पदार्थ दिसत नाही त्या अंधारामुळं, तैसे अंतर असोस होय स्फूर्तीहीन उद्ध्वस, विचाराची भाषा हारपेते. त्याप्रमाणे विचाराची भाषा हरपून जाते, त्याला विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये राहत नाही. मोहामुळं, अहंकारामुळं, तमोगुणाच्या प्रभावामुळं, अहंकारामुळं अंधकारमय त्याची वृत्ती होते. आणि अशी वृत्ती ज्या व्यक्तीची झाली त्या व्यक्तीला तो त्या पदार्थामध्ये, त्या वस्तूमध्ये, त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या व्यवहारामध्ये इतका अंधकारात गेलेला असतो की त्याला सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय कळत नाही. आणि कोणी समजावून सांगत असेल तरी समजून घेण्याची त्याची मानसिकता नसते, इच्छाच नसते समजून घेण्याची. जोपर्यंत सांगणाऱ्या व्यक्तीबद्दल आणि ऐकून घेण्याची आपली मानसिकता नसेल तोपर्यंत कोणी किती उपदेश करीत असेल तर त्याच्यावर काय परिणाम होणार आहे. आपण एखाद्या व्यक्तीशी असहमत असू शकतो, त्याच्या विचाराशी असहमत असू शकतो, परंतु कमीत कमी विचार कोणी मांडत आहे तर ते ऐकून घेण्याची तरी आपली मानसिकता असली पाहिजे.
परंतु हा मनुष्य इतका मोहांधकारामध्ये आणि बुडून गेलेला असतो की त्याला जे करायचं तेवढंच फक्त दिसतं, बाकीचं काहीच दिसत नाही. उदाहरणार्थ रावणाने सीतामाईला पळून नेलं. अनेकांनी रावणाला समजावून सांगितलं नव्हतं. मंदोदरीने सुद्धा रावणाला समजावून सांगितलं हे योग्य नाहीये. बरं, रावण काय अज्ञानी होता का? रावणासारखा विद्वान कोणी नव्हता त्या काळामध्ये. चारी वेद ज्याचे कंठस्थ होते रावणाचे, भगवान प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला रामेश्वराची स्थापना केली तेव्हा ब्राह्मण म्हणून रावणाला बोलत होतं. रामेश्वर स्थापना केली रामाने, पण तो त्या ठिकाणी पुरोहित कोण होता? रावण होता. पूजा रावणाकडून रामाने करून घेतली आणि संकल्प करावा लागतो, यजमान आहे राम आणि पुरोहित आहे रावण. संकल्प करावा लागतो. आता रामप्रभूंनी रामेश्वराची स्थापना कशा करता केली होती? लंकेवर विजय मिळवण्याकरता. लंकेवर विजय प्राप्त व्हावा अशा प्रकारचा संकल्प जेव्हा रामप्रभूंनी केला, रावण म्हणतो तथास्तु. रावणाच्या सोबत असणाऱ्यांनी विचारलं, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला भान आहे का? रामाने संकल्प काय केलाय? लंकेवर विजय. लंकेवर विजय म्हणजे कोणावर विजय? तुम्ही तथास्तु कसं काय म्हणता? रावणाने सांगितलं तो लंकाधीश रावण वेगळा आहे. आज इथं जो आहे हा पुरोहित रावण आहे आणि पुरोहिताचं कर्तव्य आहे की यजमानाने जो संकल्प केलाय तो संकल्प पूर्ण करणं आणि यजमानाला आशीर्वाद देणं, हे पुरोहिताचं कर्तव्य आहे ना. इथं पुरोहिताच्या भूमिकेमध्ये आपण आहोत. म्हणून रावणही कळणार नाही, रामही कळणार नाही आपल्याला. ही सगळी लीला आहे भगवंताची. रावणाने तथास्तु म्हटल्यानंतर रामप्रभूंनी संकल्प केला. तात्पर्य एवढा तो विद्वान होता. परंतु सीतामाईचं जेव्हा अपहरण केलं तेव्हा रावणाला का कळू नये? त्यावेळी त्याची बुद्धी का कुंठित झाली? काय आवश्यकता होती स्थितीचं अपहरण करण्याची? सर्व विसरतो मनुष्य. अंधकारामुळं, वासनेमुळं. वास्तविक रावण आहे, विद्वान होता, बुद्धिमान आहेत, पण कधी कधी बघा मोठ्या मोठ्या विद्वानांची सुद्धा बुद्धी कुंठित होते अहंकारामुळं, मोहामुळं. स्फूर्ती नाहीशी होती, कारण त्यावेळेला कळतच नाही. समजून सांगितलं तरी कळत नाही. रावणाची ही अवस्था झाली. विषय भोगामध्ये इतका अंधकारामध्ये गढून गेला. केवळ सीताच नाही तर रावणाने अशा 80,000 मुली पळून आणलेल्या होत्या. काही राजकन्या होत्या, काही ऋषिकन्या होत्या. एखादी सुंदर स्त्री पाहिल्यानंतर रावण हा मोहित व्हायचा आणि त्या स्त्रीला पळून आणायचा. मग त्याकरता किती संघर्ष करावा लागले तर, युद्ध करावं लागलं तरी तो युद्ध करायचा. अशा 80,000 स्त्रिया रावणाने पळवून आणलेल्या होत्या. केवळ एकट्या स्थितीचा विषय नाहीये हा. काही ऋषीमुनींनी तर शापही दिले. बघा बुद्धी किती अंधकारमय होते. विवेक विचार नष्ट होऊन जातात. अशी अविवेक स्थिती रावणाची झालेली होती.
एवढंच नाही तर धन प्राप्त करण्याकरिता रावणाने अनेक राजांना लुटलं. एवढी मोठी सोन्याची लंका बनवली म्हणजे खूप कष्टाने ते धन कमवलं असा अर्थ नाहीये. अनेक राजा महाराजांना लुटलं. एवढंच नाही तर कुबेरावर सुद्धा स्वारी केली. रावणाने कुबेराला लुटलं. लुटमारीमध्ये सीमा ओलांडली ना. सत्ता काबीज करण्याकरिता ब्रह्मदेवापर्यंत या त्रैलोक्यावर सत्ता मिळवली. शक्तीचा प्रयोग केला. हे सर्व काही करीत असताना त्या ठिकाणी काही चांगले लोक नव्हते असं नाही, सल्लागार लोक नव्हते असंही नाही आहे. होते. अनेक वेळा रावणाला सल्ला दिला. विभीषणाने सल्ला दिला. रावणाला कुंभकर्णाने सुद्धा बऱ्याच वेळा सल्ला दिला, हे योग्य नाहीये. माता मंदोदरीने सल्ला दिला. पण अशा प्रकारे त्या रावणाची जी वृत्ती झालेली आहे की कोणाचं ऐकूनच घ्यायचं नाही, तर शेवटी परिणाम तर समोर येतात. जे कर्म तुम्ही कराल त्या कर्माचं फल कधीतरी समोर येणार आहे. आणि म्हणून शेवटी राम रावणाचं युद्ध झालं आणि त्याचे परिणाम रावणाला भोगावे लागले. दुर्योधनाची तीच अवस्था आहे. दुर्योधनाला भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सर्वांनी समजावून सांगितलं, पण दुर्योधन ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हता. कोणाचाही समजावून सांगायचा उपयोग झाला नाही. वास्तविक भीष्माचार्यांसारखे अनुभवी त्या ठिकाणी होते, द्रोणाचार्यांसारखे अनुभवी त्या ठिकाणी होते, कृपाचार्यांसारखे अनुभवी त्या ठिकाणी होते. पिढ्यानी पिढ्यांचा अनुभव या लोकांना होता. भीष्माचार्य, कौरव पांडवांचं जेव्हा युद्ध झालं त्यावेळेला भीष्माचार्यांचं वय होतं 205 वर्ष. आता तेवढं मनुष्य जगत नाही, ती द्वापारयुगातली कथा आहे. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे. 100 सुद्धा मनुष्य जगत नाही, काय तो संयम नियमाने वागत नाही. आहार विहार आजच्या काळात तर मनुष्य जगणारच नाही, कारण सगळा आहार दूषित झालेला आहे. प्रत्येक पदार्थामध्ये भेसळ, तेलात भेसळ. भेसळीशिवाय तेल तुम्हाला मिळू शकणार नाही. सहज व्यावहारिक उदाहरण सांगतो तुम्हाला. मार्केटमध्ये सोयाबीन तेल काय भाव आहे हो? नाही का माहिती? 200च्या आतच आहेत ना. सोयाबीनचा काय भाव सध्या? 100 सोयाबीनचा भाव का तेलाचा भाव? 160 रुपये तेलाचा भाव आहे. सोयाबीनचा भाव 90च्या पुढे. बरोबर आहे. 1 किलो तेल तयार होण्याकरता कमीत कमी 4 किलो सोयाबीन पाहिजे ना. मग 4 किलो सोयाबीनचे पैसे किती झाले? 90 रुपये पावणे. 360 रुपये ते सोयाबीनचे झाले. तुम्हाला तेल काय मिळतंय? 160 रुपये. भेसळीशिवाय मिळतंय का? 360 रुपयाला सोयाबीन खरेदी करून त्याचं तेल काढून 160 रुपये कोणी विकेल का? कोण व्यापारी असा? शेंगदाण्याचा तेलाचा भाव बघा तुम्ही. शेंगदाण्याचा भाव बघा. कोणी कितीही शुद्ध आहे असं सांगत असेल तरी हिशोबात बसत नाही ना. त्यांना परवडण्याकरता कमीत कमी सोयाबीन तेल त्या कंपनीला 500 रुपये किलो विकावं लागेल आणि 500 रुपये किलो कोण घेणार नाही. हे वास्तविकता आहे. याचा अर्थ तुम्ही जे अन्न खात आहात त्या अन्नामध्ये किती भेसळ आहे. जे तेल खातात त्या तेलात प्रत्येक पदार्थाची अशीच परिस्थिती आहे. मी फक्त उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. आजची सध्याची मार्केटची अवस्था मी सांगितली. आजची जे सोयाबीनचे रेट आहेत त्यानुसार सोयाबीन तेल 500 रुपये किलो मिळायला पाहिजे. जर खरोखर ओरिजिनल त्याला द्यायचं असेल तर त्याच्या कमी तो विकूच शकत नाही, त्याला परवडूच शकत नाही.
मग अन्नामध्ये किती भेसळ आहेत. ते अन्न आपण खातोय. असे एखादा निर्व्यसनी आहे, सज्जन आहे, चांगलं वागतोय, पण असं भेसळीचं अन्न खाऊन तो 100 वर्ष जगेल का? आपण काय अपेक्षा करू शकतो? म्हणून आहार शुद्ध असावा. आपण शेतकरी लोक कमीत कमी अर्धा एकर, एखादी एकर शुद्ध गावरान वस्तू आपल्या शेतात पेरा खाण्यापुरतं नाही. का दूषित अन्न खातोय आपण? अहो, एखादा मनुष्य घराच्या भोवती जे आपलं सांडण्याचं पाणी आहे, त्या पाण्यावर सुद्धा गिलक्याची एक वेल, दोडक्याची एक वेल, एखादं वांग्याचं झाड जर लावलं तर आपल्या भाजीपाला तिथे लागेल नव्हतं. जे सांडपाणी आहे त्याच्यावर लागू शकतं. तर आपण दुर्लक्ष करतो. आहाराकडे आपला फार मोठं दुर्लक्ष आहे आणि थांबणार नाहीये. देशाची लोकसंख्या 135 कोटीपेक्षा जास्त आहे. एवढ्या लोकांना तेल किती लागत असेल एका दिवसाचं? एवढं तेल, एवढी सोयाबीन उपलब्ध नाहीये, एवढी शेंगा दाणे उपलब्ध नाहीयेत, एवढी करडई उपलब्ध नाहीयेत. मी तेल येणार कुठून? याचा अर्थ भेसळ होणारच आहे. पावसापासून रक्षण करण्याकरता, इतरांकरता मंडप टाकण्यापेक्षा आपण स्वतःच्या अंगावर छत्री धरा. रस्त्याचे काटेपासून वाचायचं असेल तर स्वतःच्या पायात चप्पल घाला. जगाचा विचार पुढे आहे, पण अगोदर आपण स्वतःचा बचाव करा. आहार शुद्ध असावा. जसा आहार आपण सेवन करतो तशाच प्रकारची आपली वृत्ती बनते आणि जशी वृत्ती असेल तसं आपलं स्फुरण होतं. आणि स्फूर्ती हा बुद्धीचा गुण आहे. विचार जर शुद्ध व्हावे असेल तर आहार शुद्ध करावाच लागेल. दुर्योधनाचं दूषित अन्न खाल्ल्यानंतर भीष्माचार्यांची सुद्धा बुद्धी दूषित झाली ना. प्रत्यक्ष भीष्माचार्यांच्या डोळ्यासमोर द्रौपदी वस्त्र हरण गळत होता. भीष्माचार्य उघड्या डोळ्यांनी पाहत होते, प्रतिकार केला नाही. एवढे मोठे परिपक्व विचार असणारे भीष्माचार्य आणि भर सभेमध्ये कुलवधूला, एका महाराणीला नग्न करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. यापेक्षा लज्जास्पद काय असू शकतं? भीष्माचार्य शब्द बोलू शकले नाही, दुर्योधनाचं दूषित अन्न खाल्लेलं असल्यामुळं. अन्नाचा मनावर फार मोठा परिणाम होत असतो. म्हणून शुद्ध अन्न सेवन करावं. दुर्योधनाला अनेकांनी समजावून सांगितलं, परंतु दुर्योधनाची बुद्धी कुंठित झालेली होती. कोणाचंही त्यांनी ऐकलं नाही. शेवटी सर्व नाशाला कारण ठरला. सर्व कौरव कुलाचा नाश झाला. ज्या कुलामध्ये सज्जनाचा अपमान होतो त्या कुलाचा नाश होतो. बरं का, सज्जनाचा कधी अपमान करू नका. कौरव कुळामध्ये विदुरासारख्या सज्जनाचा अपमान झाला. रावणाच्या कुळामध्ये बिभीषणासारख्या सज्जनाचा अपमान झाला. सज्जनाचा अपमान करू नये. दुर्योधनाने ते कार्य केलं. अनेकांनी दुर्योधनाला समजावून सांगितलं, परंतु काहीही परिणाम झाला नाही. याला अस्फूर्ती म्हणतात. अहमस्फूर्ती दुर्घटकाचे प्रमाणे अहमत्वाचा प्रत्यय येतो. कारण जसं झोपेतून जागा झाल्याबरोबर जी स्फूर्ती निर्माण होते तशा प्रकारचे एक अहमत्वाचा प्रत्यय येतो, परंतु धुरकट येतो. म्हणजे यथार्थ आत्मस्वरूप तो जाणू शकत नाही. एकतर ज्याची अंधकार वृत्ती झाली तोही परमात्म्याला जाणू शकत नाही, तो आत्मस्वरूपाला यथार्थ जाणू शकत नाही. अहम स्फूर्ती ज्याच्यामध्ये धुरकट आहे तोही त्या ज्योतीला यथार्थ जाणू शकत नाही. आपण ज्योती म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी धरू.
तिसरी जी काच आहे रंगबिरंगी, हे वासना स्फूर्ती. अनेक प्रकारच्या वासना आपल्या अंतःकरणामध्ये असतात आणि जशा प्रकारच्या वासना असतात तशा प्रकारच्या संकल्पना आपण मांडतो आणि तशा प्रकारची वृत्ती होते आणि तशाच प्रकारचे लोक आपल्याला भेटतात. संकल्प वासना संस्कार माधवते रचावया चराचर. ही संकल्प सृष्टी आहे. हे सर्व चराचर या संकल्प सृष्टीतून निर्माण झालेलं आहे. रंगबिरंगी काचेतून ज्योतीचं स्वरूप यथार्थ कळत नाही. तशा अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या ज्या विषय वासना असतात, वासनेचं जे एक आवरण असतं, आवरण म्हणजे अज्ञान. हा आवरण नावाचा एक दोष आहे. वासनेचं आवरण. त्या रंगीबेरंगी काचेतून ज्याप्रमाणे ज्योत, त्या ज्योतीचं यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही, तसंच आत्मज्योतीचं ज्ञान विषय वासनामुळे यथार्थ होऊ शकत नाही. आणि त्यामुळे सत्य कळणं अवघड आहे. सत्य म्हणजे काय? सत्याची व्याख्या आद्यगुरु शंकराचार्य करतात. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. ब्रह्म हे सत्य आहे वेदांत शास्त्राच्या दृष्टिकोनातून. अशा प्रकारे या ज्या वासना आहेत त्या वासनेमुळे आपण यथार्थ स्वरूप जाणू शकत नाही. चौथी सांगितले विवेक स्फूर्ती. या तीन स्फूर्ती ज्या आपण पाहिल्या त्या बुद्धीच्या ठिकाणी निर्माण होतात, परंतु विवेक स्फूर्ती जे आहे, या विवेक स्फूर्तीला सत्संग गुरुकृपाने शास्त्र श्रवणाची आवश्यकता आहे. विवेक जागृत होण्याकरता सत्संगाची आवश्यकता आहे. विवेक जागृत होण्याकरता सद्गुरूंच्या कृपेची आवश्यकता आहे. विवेक जागृत होण्याकरता शास्त्र श्रवणाची आवश्यकता आहे. पूर्वस्कृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणू. त्याला पूर्वस्कृती असावं. काही परिपूर्ण अभ्यासाद्वारे सद्गुरूंच्या कृपेने शास्त्र श्रवणाने विवेक निर्माण होतो. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, चंद्र तेत चंद्रिका, शंभू तेत अंबिका, संत तेत विवेका असणे कीजे. तिथं चंद्र आहे, तिथं चांदणं आहे. शिव आहे, तिथं शक्ती आहे. तर संत आहे, तिथे विवेक आहे. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी संत आपला विवेक कधी सोडित नाही. अहंकारामुळे कधी कधी मनुष्याचा विवेक नष्ट होतो. क्रोधाने कधी कधी विवेक नष्ट होतो. परंतु संत म्हणजे विवेक. संत तेत विवेक असणे की विवेक आणि संत भिन्न नाही आहेत. कोणत्याही क्षणी ज्यांचा विवेक कधीही नष्ट झालेला नाही. म्हणून ते विवेक स्फूर्ती. या विवेक स्फूर्ती करता सद्गुरूची कृपा. हा विवेक सर्वांना आहे का? विवेक प्रत्येकाला निर्माण होऊ शकतो असंही नाहीये. काही सत्संगात जातात तरी त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. पाणी बॉटल आणलं तरी चालेल. म्हणून शास्त्रकारांनी वेदांत शास्त्रामध्ये जे 4 भाग केले आहेत ना, पामर, विषयी, मुमुक्षु आणि ज्ञानी. जो पामर आहे, पामर हा परलोक मानित नाही. पामर हा ईश्वर मानित नाही. चारवाकमध्ये पामरामध्येच येतं. चक्षुर्वय सत्यम, डोळ्यात दिसेल ते सत्य. खावं प्यावं मजा करावी. यावत जीवम सुखम जीवे तृणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनराजीवनम कृतः. चारवाकमध्ये आहेत ना. जोपर्यंत जीवन जगायचं सुखाने जगा, आनंदाने जगा. ऋणम कृत्वा घृतम पिबेत, तूप खा, धष्टपुष्ट व्हा, कर्ज काढा, पैसे नसले तर. ऋणम कृत्वा, नाही फिटलं तर नाही, तर नाही फिटलं, मेला गेला मनुष्य. कोणी पाहिलं स्वर्ग, कोणी पाहिलं नरक.
कोणी स्वर्गातून जाऊन आला का? मी स्वर्गात जाऊन आलो म्हणून कोणी पाहिलं नाही. कोणी नरकात गेलं हे पाहिलं नाही. भस्मीभूतस्य देहस्य पुनराजीवन कुतः. एकदा देह जळून भस्म झाल्यानंतर पुन्हा जीवन नाही असं म्हणणारा जो वर्ग आहे त्याला पामर म्हटलेला आहे. तो ईश्वर मानित नाही आणि पामर परलोकही मानित नाही. मग आजचा असणारा जो विज्ञानवादी तो शास्त्र मानित नाही. सर्वच गोष्टी विज्ञानाने सिद्ध होतात असं नाही आहे. विज्ञानाच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्या शास्त्रामध्ये काही कमी आहे विज्ञान आहे. श्रीमद भागवतामध्ये अणुरेणूचा विचार आहे तृतीय स्कंदामध्ये. अनेक पुराणांमध्ये हे अणुरेणूचं संशोधन आजचं नाही आहे, ते हजारो वर्षापूर्वीच आहे. जालांतरे गते भानो यत्सूक्ष्मं दृश्यते रजः प्रथमं तत्प्रमाणानां त्रसरेणु प्रचक्षते. विष्णु धर्मोत्तर पुराणातला श्लोक आहे. जालांतर्गते भानो यत्सूक्ष्मं दृश्यते रजः. म्हणजे खिडकीच्या झरोक्यातून किंवा पूर्वी धाब्याचे घर असायचं, धारं असायचं, त्या धाऱ्यातून सूर्याचा जो किरण येतो, जालांतर्गते भानव, भानव म्हणजे सूर्य, सूर्याचा तो प्रकाश त्या जाळीतून बाहेर आतमध्ये आला, त्याच्यामध्ये जो कण उडताना दिसतो, यत् सूक्ष्मं दृश्यते रजः, त्या सूर्यकिरणामध्ये उडणारा जो कण दिसतो, प्रथमं तत्प्रमाणानां त्रसरेणुं प्रचक्षते, त्याला त्रसरेणू म्हटलेलं आहे. तो उडणारा जो कण आहे. त्रसरेणू कशाला म्हणतात? श्रीमद भागवतामध्ये तृतीय स्कंदामध्ये उल्लेख आहे. अनुर्ध्व परमाणुस्यात् त्रसरेणुस्त्रय स्मृतः जालार्क रश्म्यवगतः हेमेवानुत्तमांगता. दोन परमाणूंचा एक अणु होतो आणि 3 अणु मिळून एक त्रसरेणू होतो. हे 5000 वर्षापूर्वी लिहिलेला ग्रंथ आहे. अणुरेणूचं संशोधन वैज्ञानिकांनी लावलं आपण असं म्हणतोय, प्रत्यक्ष प्रमाण आहे. परमाणूची सूक्ष्मता, परमाणूची व्याख्या सुद्धा श्रीमद भागवतामध्ये फार सुंदर केलेली आहे. चरमः सद्विदेशानाम अनेको संयुतः सदा परमाणुस विज्ञेयः नराम व्यक्तो भ्रमो यतः. पृथ्वी आदी कार्याचा जो सूक्ष्म अंश आहे, अतिसूक्ष्म अंश, पृथ्वी आदी कार्यामध्ये असणारे जे पदार्थ असतील त्या पदार्थाचा जो अतिसूक्ष्म अंश आहे की ज्याचे आणखी विभाग होऊ शकत नाही आणि जो कार्य रूपाला प्राप्त झालेला नाही, असा सूक्ष्म कण ज्याचा इतर परमाणू बरोबर संयोगही झालेला नाही, असा सूक्ष्म कण म्हणजे परमाणू. ही श्रीमद भागवतामध्ये परमाणूची केलेली व्याख्या आहे. तृतीय स्कंदाच्या 11व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. पृथ्वी आदी कार्याचे पदार्थाचे असणारा सूक्ष्म कण, त्या सूक्ष्म कणाचा ज्याचा पुढे विभाजन होऊ शकत नाही असा अतिसूक्ष्म कण, त्याला परमाणू म्हणतात. ही व्याख्या 5000 वर्षापूर्वीची आहे. म्हणून वैज्ञानिकतेचं उदाहरण देऊन आम्ही विज्ञानवादी आहे असं म्हणून अध्यात्मावर टीका करणाऱ्यांकरता हा संदेश मी या ठिकाणी देत आहे की तुम्ही अगोदर अध्यात्म शोधून पहा, आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करा, खूप काही तुम्हाला मिळेल. दोन परमाणू मिळून एक अणू झाला, 3 अणू मिळून एक त्रसरेणू झाला.
म्हणजे 2 परमाणू आणि त्याचे 3 परमाणू झाले, 3 अणू झाले, म्हणजे 3 दुनी 6 झाले. 6 परमाणूचा मिळून एक त्रस रेणू झाला. पूर्वीच्या काळामध्ये कालमापनाचं जे काही एक परमाणू काल आहेत, त्रसरेणू काल आहेत, अतिशय सूक्ष्म प्रमाण येते. त्रुटी नावाचं जे माप सांगितलं ना, त्रुटी, या त्रुटीचं प्रमाण असं सांगितलेलं आहे श्रीमद भागवतामध्ये की जो सूर्यकिरणामध्ये मी सांगितलं, घरामध्ये अंधारामध्ये एक सूर्याचा किरण आहे, त्या किरणामध्ये उडणारा जो कण आहे तो त्रसरेणू आहे. त्या प्रकाशाला, त्या त्रसरेणूला ओलांडण्याला जेवढा काळ जातो त्याला त्रुटी असं म्हणतात. आणि आजच्या प्रमाणामध्ये जर त्या त्रुटीचा आपण विचार केला तर ती त्रुटी होते 1 सेकंदाचा 2109 अंश. 2109 त्रुटी जेव्हा होतात तेव्हा 1 सेकंद होतो. म्हणजे सेकंदाचा 2109 अंश मोजण्याचं माप सुद्धा त्यावेळेला होतं 5000 वर्षापूर्वी. म्हणजे चांगल्या चांगल्या विद्वानांची बुद्धी या ठिकाणी कुंठित होईल. वेदांत शास्त्रामध्ये परमाणूचे 5 प्रकार सांगितलेले आहेत. बघा, पृथ्वीचा परमाणू, जलाचा परमाणू, अग्नीचा परमाणू, वायूचा परमाणू आणि आकाशाचा परमाणू. न्यायशास्त्र आणि वैशेषिक 4 परमाणू मानतात: पृथ्वी, जल, अग्नी, वायू. आकाशाचा परमाणू न्यायशास्त्र मानित नाही, कारण न्यायशास्त्रामध्ये आकाश नित्य मानलेलं आहे. वैशेषिकांनी सुद्धा आकाश नित्य मानलेलं आहे. उपनिषदामध्ये 5 प्रकारच्या परमाणू, या 5 प्रकारच्या श्रेणीमध्ये सर्व परमाणू असतात. पृथ्वीचा परमाणू एक आहे, किंवा एखादा परमाणू जलतत्वाचा असेल, एखादा परमाणू वायुतत्वाचा असेल, एखादा परमाणू अग्नितत्वाचा असेल. या श्रेणीचे व्यतिरिक्त कुठलाही परमाणू असू शकत नाही. जसं आपण पाणी आहे, H2O, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू वॉटर. हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू, या मिळून झाला एक रेणू, पाण्याचा रेणू. हायड्रोजन, ऑक्सिजन हे वायू आहे, म्हणजे वायूचे परमाणू आहेत. मग काही परमाणू एक वायूचे परमाणू आहेत, अग्नीचे परमाणू आहेत, जलाचे परमाणू आहेत आणि पृथ्वी तत्वाचे परमाणू आहेत. या 4 प्रकारच्या परमाणूंच्या व्यतिरिक्त या विश्वामध्ये, या सृष्टीमध्ये आणखी कुठलाही परमाणू नाहीये. अशा प्रकारचे एक सूक्ष्म चिंतन आपल्या या अनेक ग्रंथांमध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून विज्ञानवादी कोणी असेल, शास्त्र न मानणारा असेल, अनुभवाला सत्य मानणारा असेल, काय हरकत नाही. परंतु तुम्हाला प्राप्त होणार अनुभव हा जर भ्रमात्मक असेल तर यथार्थ ज्ञान कसं होईल? आपल्या डोळ्यावर जर पडळ आलेले कामिनी दयाच्या जाहली नेत्रासी तो देखी चंद्रासी पितवर्ण. तुकाराम महाराज सांगतात, कावीळ झालेल्या माणसाला पिवळा रंग, म्हणजे पांढरा रंग जरी असेल तर तो पिवळा दिसतो. तो दोष त्या वस्तूचा नाही आहे, दोष नेत्रेंद्रियाचा आहे. अशा प्रकारे आपल्या वृत्तीमध्ये जर दोष असेल तर पदार्थामध्ये दोष दिसतो. मग यथार्थ ज्ञान केव्हा होईल? जेव्हा विवेक स्फूर्ती होईल. आणि विवेक स्फूर्ती पामराला होऊ शकत नाही, कारण पामर ते मानितच नाही, पामर शास्त्रच मानित नाही. परंतु विज्ञानवादी जरी असेल
तर विज्ञान हे सत्याचा शोध घेत असतं, अध्यात्म हे सत्याचा शोध घेत असतं. दोघांमध्ये फरक आहे. विज्ञानामध्ये आधी सफलता आहे, मग विश्वास आहे. विज्ञानामध्ये सफलता प्राप्त झाल्यानंतर विश्वास आहे, आणि अध्यात्मामध्ये आधी विश्वास आहे मग सफलता आहे. विश्वासाशिवाय सफलता नाही. विज्ञानात सफलतेशिवाय विश्वास नाही, अध्यात्मामध्ये विश्वासाशिवाय सफलता नाही. हे दोन प्रकार आहेत, दोन प्रवाह आहेत. आणि म्हणून अणु परमाणु आदी जे काही सूक्ष्म तत्व आहे, शास्त्र तर हेच सांगतं, अणुरणीयान महतो मह्यान. तो परमात्मा अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे, त्या अणुमध्येही तो आहे. त्या परमात्म्याशिवाय रिक्त स्थान कुठे नाही, हे सत्य आहे. वास्तविक सत्य हेच आहे. जाद्य शंकराचार्यांनी सांगितलं, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. कोट्यवधी ग्रंथाचा सार मी अर्ध्या श्लोकात सांगतो. ब्रह्म सत्यम तो नेत्रेंद्रियाचा विषय नाहीये महाराज. तुकाराम महाराज सांगतात, मन वाचा अतीत तुझे हे स्वरूप, म्हणून या मापे भक्ती केली, भक्तीच्या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजावे. मनाच्या आणि वाचेचा जो पलीकडे आहे, नेत्रेंद्रियांचा विषय तो डोळ्यात दिसेल कसा. एक राजा होता, सभा भरली. राजाने आपल्या मंत्रिमंडळाला एक प्रश्न विचारला. राजाने सांगितलं, मी देव वगैरे काय मानित नाही. तुम्ही माहित झाल आनंदाची गोष्ट, माहित असेल तर मला दाखवा. तुमच्यापैकी कोण दाखवू शकतो? सगळे स्तब्ध झाले. देव कुणी दाखवा राजाला? एकमेकांचं बोट दाखवायला लागले. एका मंत्र्याने सांगितलं, तू सांग, तू पाहिला की देव? सांगू शकतोस का? सिद्ध करू शकतोस का? एक मंत्री म्हणला, नाही आपण नाही, पण हे शेजारी आहेत, हे फार धार्मिक आहे, त्यांना विचार. त्याला विचार, तू धार्मिक आहेस ना? दाखव म्हणले देव. तुला 8 दिवसाची मुदत देतो, देव दाखव, नाही तू फाशीवर असेल म्हणे. तो घरी गेला, अस्वस्थ झाला नव्हता, आता काय करावं. राजाने सांगितलं, 8 दिवसात देव दाखव. फासावर जावं लागेल. इतका अस्वस्थ झाला. त्याचं एक नोकर त्याने पाहिलं, आज आपले मंत्री साहेब फार अस्वस्थ दिसत आहेत. त्या नोकराने विचारलं, काय झालं साहेब, एवढं दुःख वाटण्यासारखं? तुला काय सांगू, तुला सांगून काय उपयोग आहे? ते सांगून पाहा नाही मला. अरे तुझं काम कर म्हणले. बघा, तुम्ही मला आयुष्यभर सांभाळलंय. माझं सर्व जीवन, माझा प्रपंच तुमच्यावर आहे. तुम्ही मला पगार देतात, मी जरी काम करीत असलो तरी. तुम्ही संकटात आहात हे मला योग्य वाटत नाही. मला वाटलं ठीक आहे, तुम्ही सांगून तर बघा, काही करता आलं तर. सांगितलं, राजाने अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे, 8 दिवसात मला उत्तर द्यायचं आहे की देव दाखव, नाही तर तुला फाशीवर जावं लागेल. तो नोकर म्हणला, काही काळजी करू नका, मी सांगतो उत्तर. तुम्ही फक्त राजाला सांगा, हे काय प्रश्न विचारला तुम्ही, या प्रश्नाचं उत्तर पण सगळे देऊ शकतो. एवढं फक्त तुम्ही राजाला सांगा, मी येतो म्हणजे उत्तर द्यायला. तो मंत्री म्हणला, तर हा इकडे नांगर धरणारा, हा काय उत्तर देणार? तुम्ही काही काळजी करू नका, निश्चिंत राहा, माझे काही कर्तव्य आहेत. माझं आयुष्य तुमच्या सेवेमध्ये गेलेलं आहे, तुम्ही मला सांभाळलेलं आहे. दिवस उगवला, तो 8वा दिवस आला. सर्व सभा भरलेली आहेत, सर्व मंत्री बसले, हाही मंत्री बसलेले आहेत. राजाने विचारलं, उत्तर पाहिजे, नाही तर तुला फासावर जावं लागेल. मंत्र्याने सांगितलं, हे उत्तर तर माझा गळी देऊ शकतो, बोलव त्याला. राजाने सांगितलं, हे बघ, माझ्या प्रश्नाचं उत्तर जर तू दिलं नाही तर तुझ्या साहेबाबरोबर तू सुद्धा जाशील मिळाला. ठीक आहे.
द्या म्हणलं उत्तर. त्यांनी सांगितलं एक ग्लासामध्ये दूध आणा. राजेने दूध मागवलं, एक चमचा आणा म्हणलं. दूध आणलं आणि एक चमचा दिला. तर ते चमच्याने दूध हलवीत बसला. 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, अर्धा तास झाला, ते चमच्याने दूध हलवीत होतं. राजाने विचारलं, अरे अर्ध्या तासापासून तू दूध मागितलं तर दूध प्यायचं ना, तू चमच्याने हलवतो अर्ध्या तासापासून, हे कशा करता करतोय मी? पण याच्यात तूप शोधतोय म्हणजे. राजा म्हणले, मूर्खा, तुला तूप पाहिजे तर मग तूप मागवायचं ना, मी तूप दिलं असतं ना. नाही, याच्यात शोधायचं म्हणजे. दुधात तूप नाही का? हो किंवा नाही म्हणा. असेल तर हो म्हणा, पण नाही म्हणायची सोय नाही. दुधामध्ये तूप आहेत ना, आहे म्हणून तर तूप निघतं ना, मग दाखवा ना. पण असं कसं काय दिसेल? मग त्याच्याकरता त्या दुधाचं दही बनवावं लागेल, मंथन करावं लागेल, मग लोणी निघेल. ते लोणी कढवल्यानंतर तूप होईल ना. ही प्रक्रिया आहे. मग त्याचे हीच प्रक्रिया आहेत ना. भक्तीची मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजावे. त्याकरता भगवंताची भक्ती करावी लागेल. भक्तीशिवाय तो प्रगट कसा का होईल? भक्तीशिवाय तो व्यक्त कसा होईल? भगवान सांगता, अहम भक्ता अपराधीनाः, मी भक्ताच्या अधीन आहे. राजाला समाधान मानावं लागलं. ईश्वर जरी सर्वत्र असेल तरी सामान्य रूपाने आहे. विशेष रूपाने त्याला प्रगट करावं लागतं. त्याकरता प्रक्रिया असतात. लाकडामध्ये अग्नी आहे, पण तो सामान्य अग्नी लाकडाला जाळीत नाही, तो प्रज्वलित करावा लागेल. घर्षणाद्वारे प्रज्वलित होतो. जसं घर्षणाद्वारे अग्नी प्रज्वलित होतो, तो विशेष रूपाने प्रगट झाल्याच्या नंतर तो कार्यरत होतो. तोपर्यंत कार्यरत होत नाही. सामान्य रूपाने तोपर्यंत कार्यरत होत नाही. त्याप्रमाणे त्या ईश्वराची भक्ती जेव्हा केली जाते त्यावेळेला ते परब्रह्म असणारं तत्व आपल्या भक्ताकरता प्रगट होतं. वास्तविक परमात्मा तर निरीक्ष आहे, पण भक्ताच्या इच्छेकरता तो प्रगट होतो. परंतु त्याकरता ज्या प्रक्रियेतून गेलं पाहिजे. ज्ञानी ज्ञान मार्गातून ते तत्व जाणण्याचा प्रयत्न करतो. भक्ती मार्गातून जाणण्याचा प्रयत्न करतो. योगी योग मार्गातून जाणण्याचा प्रयत्न करतो. मार्ग अनेक असू शकतात, पण जाणायचं आहे ते तत्व. आणि म्हणून वेदांत शास्त्र सांगतंय की अशा प्रकारची एक शक्ती आहे की ज्याच्यावर काळाचा प्रभाव पडत नाही, ज्याचा कोणत्याही काळामध्ये बाध होत नाही, ते सत्य आहे. प्रत्येक जण सत्याची व्याख्या आपापल्या पद्धतीने करतो. पामर सत्याची व्याख्या पामराच्या पद्धतीने करतो. विषयी सत्याची व्याख्या विषय त्याची व्यक्तीच्या आणि विचाराप्रमाणे करतो. मुमुक्षु असेल, मुमुक्षुच्या दृष्टीने सत्य वेगळं, ज्ञानाच्या दृष्टीने सत्य वेगळं. सत्य ज्याला जेवढं कळलं तेवढं तो सत्य म्हणतो. स्वप्नावस्थेमध्ये जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत स्वप्न सत्यच वाटतं ना त्याला. जाग झाल्यानंतर तो म्हणतो स्वप्न सत्य नव्हतं, पण तो जोपर्यंत तो स्वप्न अवस्थेमध्ये आहे तोपर्यंत ते स्वप्न त्याला सत्य भासतं. किंवा एखाद्या व्यक्तीला दोरीवर सर्पाचा भास झाला, जोपर्यंत त्याला सर्पाचा भास झालेला आहे तोपर्यंत त्याच्या दृष्टीने सर्प सत्य आहे. जेव्हा यथार्थ दोरीचं ज्ञान होईल तेव्हा त्याला कळेल की हा सर्प सत्य नव्हता, पण तोपर्यंत तो सर्पाला सत्य मानतो. त्याचप्रमाणे व्यवहारामध्ये सुद्धा भ्रमामुळे काही विषयांना काही गोष्टींना आपण सत्य मानतो, परंतु त्या सत्य आहेत का? विज्ञानवादी मनुष्य विज्ञानिकतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा जे काही सत्य मानतो, पण ते विवेक बुद्धीने जर आपण पाहिलं नाही तर विज्ञानाद्वारे प्राप्त होणारे पदार्थ जरी असले तरी ते सुद्धा सत्य मानता येणार नाही. त्याकरता अध्यात्माची आवश्यकता आहे. विवेकी असेल तर विवेकी कुठूनही सत्य व्यक्त करू शकतो. मी नेहमी सांगत असतो, जगदीशचंद्र बोस नावाचे जे वैज्ञानिक होते
त्यांना अणुपरमाणू मध्ये सुद्धा हे सत्य कळालं. आईन्स्टाईन जे होते ना, एकदा जहाजाने प्रवास करीत होते. पहिलाच प्रवास त्यांचा जहाजाचा. समुद्रामध्ये जर जहाजाने प्रवास करायचा असेल तर त्या ठिकाणी दिशादर्शक यंत्र असावं लागतं. होका यंत्र ज्याला आपण म्हणतो, कारण समुद्रात दिशा कळत नाही. ते दिशादर्शक यंत्र, होका यंत्र जेव्हा आईन्स्टाईनने पाहिलं, त्याला एक आश्चर्य वाटलं की असं या होका यंत्रामध्ये काय विशेष आहे या दिशादर्शकामध्ये की ते दक्षिणोत्तर स्थिर होतं. लोहचुंबकाला दक्षिण उत्तर दोन ध्रुव असतात. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. चुंबक जर आपण दोरा लावून बांधलं तर ते दक्षिणोत्तर स्थिर होतं. पृथ्वीला सुद्धा दोन ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. आपल्या शरीराचे सुद्धा दोन ध्रुव आहेत. पायाचा भाग हा दक्षिण ध्रुव आहे आणि मस्तकाचा भाग उत्तर ध्रुव आहे. काही ठिकाणी अशा प्रकारचा उल्लेख पाहायला मिळतो की आपण रात्री झोपताना, दक्षिणोत्तर झोपताना दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. याचं कारण आहे, हे एक विज्ञान आहे. लोहचुंबकाला ज्याप्रमाणे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असतात, दक्षिण ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जर आपण जवळ केले तर ते एकमेकाला आकर्षित करीत नाही. उत्तर ध्रुव उत्तर ध्रुवाला आकर्षित करीत नाही. पायाचा भाग हा दक्षिण ध्रुवाचा भाग आहे आणि तो दक्षिण ध्रुवाचा भाग जेव्हा दक्षिण बाजूला जातो त्यावेळेला दक्षिणेकडे दक्षिण ध्रुव गेल्यामुळं या शरीराला पृथ्वीपासून मिळणारी जी ऊर्जा ज्या पद्धतीने मिळावी त्या पद्धतीने मिळत नाही. मस्तकाचा भाग उत्तर भागात आहे, उत्तर ध्रुवाला, म्हणून तो उत्तर भागात जाऊ नये. हे चुंबकीय शक्तीचा हा परिणाम आहे. कारण पृथ्वी तत्व या शरीरामध्ये येते आहे. मनुष्याचं शरीर पृथ्वी प्रधान शरीर आहे. आपण या शरीराला पार्थिव शरीर म्हणतो ना. पार्थिव शरीर याचा अर्थ काय, पृथ्वी प्रधान शरीर आहे आणि पृथ्वीमध्ये उत्तर दक्षिण ध्रुव आहे. लोहचुंबकामध्ये सुद्धा उत्तर दक्षिण ध्रुव आहेत आणि म्हणून ते चुंबक दक्षिणोत्तर स्थिर होत असतं. दिशादर्शक म्हणून होकायंत्र वापरले जातात. त्या होकायंत्रामध्ये लोहचुंबक असतं. आईन्स्टाईनने जेव्हा प्रथमच होकायंत्र पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं की दक्षिणोत्तर स्थिर का होतं. असं यात काय आहे. प्रवास संपल्यानंतर त्याने एक होकायंत्र विकत घेतला आणि सतत त्या होकायंत्रावर पाहायची. अशी सवय लावली त्यांनी होकायंत्रावर पाहण्याची. 2 तास, 4 तास, 8 तास, 10 तास, 15 तास त्या होकायंत्रावर पाहायचं. आणि एखाद्या विषयाबद्दल जेव्हा आपली एकाग्रता परिपूर्ण रीतीने सिद्ध होते त्यावेळेला त्या वस्तूमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे भेद, सूक्ष्म भेद आपल्याला कळायला लागतात. म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मूर्तीपूजेला जे महत्व आहे याचं कारण हे आहे. मूर्तीपूजा म्हणजे कशा करता करायची. तो तर दगड आहे, पाहणाऱ्याला दगड दिसत असेल, पण सतत जसं आईन्स्टाईन सतत 15 तास होकायंत्राकडे पाहत होते तसा एखादा भक्त मूर्तीकडे पाहतोय. प्रक्रिया एकच आहेत ना. अशा प्रकारे सूक्ष्मतेचे भेद आईन्स्टाईनला कळायला लागले आणि आईन्स्टाईन अणुरेणूचे भेद ते जाणू लागले. अणुरेणूमध्ये असणारे जे काही प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन याचे भेद त्यांना कळायला लागले. एका जागेवर जर आपण सतत घर्षण करीत राहिलो तर त्या जागेला आपोआप चकाकी यायला लागते. एकाच विषयात जर सतत चिंतन केलं तर त्या विषयामध्ये असणारे बारकावे आपल्याला कळायला लागतात. वाल्याचा वाल्मिक का झाला
तर 12 वर्ष त्या वाल्याने रामनामाचा जप केला. फक्त 2च अक्षर आहे. राम नाम, दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपा. जागा होणी पहारे, शेवट त्याची गोळ करेगा, ते सत्य आहे. पण जागा होऊन पाहायचे. वाल्या जागा झाला नारदांच्या उपदेशाने. 12 वर्ष रामनामाचा जप केला. एकच चिंतन, 2च अक्षराचं चिंतन त्यांनी सतत 12 वर्ष केलं. सातत्य किती महत्वाचं आहे. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढताः नमस्तन्तस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जाऊ. नित्यता त्यामध्ये असलेलं आहे. आईन्स्टाईनने नित्य त्या होकायंत्राचं अवलोकन करायला सुरुवात केली आणि अवलोकन करता करता दृष्टीची सूक्ष्मता वाढायला लागली, विचाराची सूक्ष्मता वाढायला लागली आणि असं करता करता अणुरेणूचे भेद त्यांना कळायला लागले. आणि अणुबॉम्बच्या निर्मितीमध्ये आणि सर्वात महत्वाचा सिंहाचा वाटा आहे आईन्स्टाईनचा. बघा, आईन्स्टाईनचं चरित्र जर आपण पाहिलं तर आईन्स्टाईन हे फार शांतताप्रिय व्यक्ती होते. तर त्या शांतताप्रिय व्यक्तीकडून असं काही कार्य घडलं की ज्याने सर्व जगाला अशांत करून टाकलं. झालं, त्या व्यक्तीचा स्वभाव असा नव्हता, पण कधी कधी असे विपरीत वस्तू एखाद्या व्यक्तीकडून निर्माण होते. असं कसं करतो? मला सांगतात ना, मृत्यू लोकीचे उफराटे. ह्या मृत्यू लोकात सगळं उफराटच आहे. गीता बघा नाव, भगवंताने अर्जुनाला उपदेश केला, तिथं काही पोथी चालू होते का? असा सप्ताह चालू होता का? अर्जुन खाली बसलेले आहेत, भगवान कृष्ण व्यासपीठावर बसलेले आहेत आणि भगवान अर्जुनाला तत्वज्ञानाचा उपदेश करतायत. अशी परिस्थिती जग होती नाही. केव्हा बाण येईल आणि केव्हा मृत्यू होईल तो युद्धाचा प्रसंग होता ना. युद्धाचा प्रसंग म्हणजे अशांती. युद्धामध्ये अशांती असते. अशांतीच्या स्थानावर आणि जो उपदेश भगवान कृष्णाने केला अर्जुनाला, तो उपदेश संपूर्ण जगाला शांत करणार आहे. अंतःकरणाची वृत्ती शांत करणार आहे. म्हणजे अशांत स्थानावर शांती प्रदान करणारा उपदेश भगवंताने आणि गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला दिला. इथं दुसरं उदाहरण या ठिकाणी असं आहे की शांत वृत्ती असणारा एक व्यक्ती, शांत वृत्ती असणारा एक वैज्ञानिक आईन्स्टाईन संपूर्ण जगाला अशांत करणारा अणुबॉम्ब निर्माण करा. व्यवहारामध्ये अशा प्रकारे दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी असतात आणि या परस्पर विरोधी धर्माचा समन्वय जर कुठं पाहायला मिळत असेल तर तो वेदांत शास्त्रामध्ये. दोन परस्पर विरोधी तत्वांचं समन्वय साधण्याची क्षमता ज्याच्यामध्ये निर्माण झाली तो वेदांत शास्त्र जाणू शकतो. गीतेमध्ये सुद्धा असे काही परस्पर विरोधी शब्द आपल्याला पाहायला मिळतात. सृष्टी अशाच पदार्थातून निर्माण झाली. इलेक्ट्रिक बघा ना, करंट आणि अर्थिंग लागतेच ना. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी लागतात तरच बल्ब लागणार आहे. दोघांची आवश्यकता असते तरच व्यवहार घडतो. दोन परस्पर विरोधी गोष्टींचा जेव्हा समन्वय होतो तेव्हा व्यवहार घडायला लागतो. त्याकरता या दोन्ही गोष्टी मी सांगितल्या. एक गीतेचं उदाहरण सांगितलं आणि एक आईन्स्टाईनचं उदाहरण सांगितलं. पाणी बघा, पाणी कसं निर्माण झालं? रसायनशास्त्राच्या दृष्टीने हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून झालं ना. हायड्रोजन हा ज्वलनशील पदार्थ आहे. हायड्रोजन ज्वलनशील पदार्थ आहे आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करणारा पदार्थ आहे.
मग ज्वलनशील पदार्थ आणि ज्वलनास मदत करणारा पदार्थ जर एकत्रित झाला तर काय होईल? ज्वलन प्रक्रिया त्या ठिकाणी वाढेल, स्फोट होईल. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्रित करून तर पेट्रोल व्हायला पाहिजे. एक ज्वलनशील पदार्थ आणि ज्वलनास मदत करणारा पदार्थ, दोन पदार्थ एकत्रित आल्यानंतर तिसऱ्या पदार्थाला पाणी, जे ज्वलनाला विरोधक आहेत. इथं सुद्धा परस्पर विरोधी धर्माचं समन्वय आहेत ना. दोन परस्पर विरोधी तत्वाच्या समन्वयातूनच सृष्टी निर्माण झालेली. एकीकडे माया, एकीकडे ब्रह्म. माया अनित्य, ब्रह्म आहे नित्य. अनित्य असणारी माया आणि नित्य असणार ब्रह्म यांच्या संयोगातून ईश्वर प्रगट झाला आहे. त्या ईश्वराने जगत निर्माण केलं. आणि मग वास्तविक सत्यामध्ये काय? अणुपरमाणूमध्ये सुद्धा तीन शक्ती ज्या सांगितल्या, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. प्लस पॉवर इज इक्वल टू पॉवर मायनस पॉवर. प्लस पॉवर आणि मायनस पॉवर दोन्हीचा समन्वय झाल्यावर इज इक्वल टू पॉवर तयार होते. हे संशोधन जगदीशचंद्र बोस यांनी केलं बरं का. जगदीशचंद्र बोस यांनी एक विचार मांडलाय जे अध्यात्माला पूरक आहे. जगामध्ये कुठलाही पदार्थ निर्जीव नाही आहे, हे जगदीशचंद्र बोस यांचं मत आहे. त्यांनी त्यांच्या प्रयोगातून ते सिद्ध केलं. जगदीशचंद्र बोस यांनी जे मत मांडलं, त्यांनी सांगितलं की प्रत्येक अणूमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात, त्या इलेक्ट्रॉन मध्ये जे स्पंदन क्रिया असते, ते स्पंदन क्रिया निर्जीव पदार्थामध्ये असू शकत नाही. निर्जीव पदार्थामध्ये स्पंदन क्रिया असू शकत नाही. आणि स्पंदन क्रिया असण्याकरता सजीवता असली पाहिजे. याचा अर्थ त्या अणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉन मध्ये सजीवता आहे. आणि मग ही स्पंदन क्रिया कशामुळे निर्माण झाली? ही शक्ती कोणती आहे? ती ईश्वरी शक्ती आहे. ईश्वरी शक्ती शिवाय अणू सुद्धा असू शकत नाही. आणि आमचं शास्त्र तर तेच सांगतं, अणुरणीयान महत्वमय्यान. तो परमात्मा अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म आहे. अणुरणीया ठोकळा तुका आकाश आहे वा. तुकाराम महाराज तेच सांगतात, श्रुतीशास्त्रे तेच सांगतात. आज जरी जगामध्ये वैज्ञानिक म्हणत असतील, हे तर आमच्या साधू संतांनी, ऋषीमुनींनी पूर्वीच सांगून ठेवलेले. प्रोटॉन प्लस पॉवर, इलेक्ट्रॉन इज इक्वल टू पॉवर, न्यूट्रॉन मायनस पॉवर. या तीन शक्ती, उत्पत्ती, स्थिती आणि लय. प्लस पॉवर उत्पत्ती, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. इलेक्ट्रॉन इज इक्वल टू पॉवर, भगवान विष्णूने जग सांभाळण्याचं काम भगवान विष्णू करतात ना, बॅलन्स. आणि लय, न्यूट्रॉन मायनस पॉवर, भगवान शिव. उत्पत्ती, स्थिती, लय, ब्रह्मा विष्णू महेश. त्यांच्या तीन शक्ती आहेत. तिन्ही शक्ती अणूमध्ये आहेत. आमचे संत तेच संत, विठ्ठल जडीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त रिकाम्याची जागाच नाही. अणुरेणूपेक्षाही आणखी सूक्ष्म काय असू शकतं? अणुरेणूमध्ये सुद्धा तत्व रूपाने तो परमात्मा आहे. आणि म्हणून उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही गोष्टीला कारण परमाणू आहे. न्यायशास्त्र सुद्धा परमाणूपासून सृष्टीची उत्पत्ती मानतं. वैशेषिक प्रमाणापासून सृष्टीची उत्पत्ती मानतं. अशा प्रकारे असणारं जे परमतत्व आहे, जे सत्य आहे. आद्य शंकराचार्य सांगतात हे सत्य आहे.
जगत सत्य नाही, विचारांती सिद्ध होत नाही. वरवर जरी सत्य भासत असेल तरी विचारांती सिद्ध होत नाही. एक मनुष्य शेतकरी होता. चारा विकायला गेला बाजारामध्ये. पूर्वीचा काळ बैलगाडीमध्ये चारा, 30-40 वर्षापूर्वीचा विषय सांगतो. एक ग्राहक होता, काय भाव दिला चारा, तुम्हाला किती घ्यायचं, पूर्ण गाडी घेऊन टाकतो, ठोक भाव सांगा. पेंड्या मोजीत बसायच्या नाही. त्याने सांगितलं 300 रुपये. त्या काळातला भाव 300 रुपये. ग्राहक म्हणलं एका कागदावर लिहून द्या. शेतकरी म्हणलं कागदावर लिहायची काय आवश्यकता आहे, 300 रुपये द्या, चारा घेऊन जा. आणि नाही, मला खोटं आवडत नाही, खोटं बोलायला आवडत नाही. अरे बाबा, खोटं बोलण्यासाठी येत काय, तो चारा घेऊन जाऊन पैसे दे. पण लिहून दिलं तुमचं काय बिघडलं, माझं बिघडलं काही नाही, पण मला काय लिहिता नाही. लिहि तुझ्या हाताने, लिहित नाही कागदावर. चाऱ्याची गाडी 300 रुपये, करा सही. हा मला लावा शाही, होता अंगठे पाहतो ते कावला अंगठा. गळ्याला सांगितलं जा, हातात म्हणजे गाडी. तो शेतकरी म्हणला, आहोत मी तुम्हाला चारा विकला, गाडी नाही विकली. खोटं बोलतो, कागदावर काय दिलंय, चाऱ्याची गाडी 300 रुपये. 300 रुपयात बैलासह गाडीसह घेऊन चालला. बघा तो गोळ गोळ बोलून कशा फसवतो तो बिचारा भोळा माणूस. सौदा चाऱ्याचा झाला, गाडीतून सौदा झाला नव्हता, चाऱ्याचा सौदा झाला. लिहिताना त्यांनी लिहिलं चाऱ्याची गाडी, आणि पूर्ण गाडी घेतो म्हणला. चाऱ्याची गाडी 300 रुपयात धरली. तो माणूस रडायला लागला, हो मला या माणसाने फसवलं, मी याला गाडी विकलेली नाहीये, याला बैल विकलेलं नाहीये, मी फक्त चारा विकलेला आहे, आणि हा 300 रुपयामध्ये गाडीसह घेऊन चाललाय, बैलासह. त्या ठिकाणी बाजार होता, अनेक लोक गोळा झाले. काही लोक म्हणले, हा भोळा माणूस आहे, फार सज्जन आहे, आम्ही नेहमी या माणसाला पाहतो, तुम्ही का फसवलाय. त्याने सांगितलं, नाही मला खोटं बोलायला आवडत नाही. काही लोक बोलताना असं बोलतात जणू सत्यवादी हर्षचंद्र यांचाच नंबर. हे कलियुगात हर्षचंद्रच. सांगितलं, हे बघा या कागदावर काय लिहिलंय, म्हणजे चाऱ्याची गाडी 300 रुपये. चालू म्हणले घेऊन. त्याच्यामध्ये एक वेदांती होता. थांब, इथं काय लिहिलंय म्हणजे चाऱ्याची गाडी 300 रुपये. याच्यात बैल लिहिले का, नाही, काळ बैल. ह्याच्यात जू लिहिलं का, नाही, काळ जू. ह्याच्यामध्ये चाकं लिहिले का, नाही, काळ चाक. एका एका पाटाचं नाव घेतलं, गाडी मोकळी गेली, उचलतो चारा. कागदावर जरी चाऱ्याची गाडी शब्द लिहिलेला असला तरी प्रत्यक्ष सिद्ध करताना त्याला चाऱ्याची गाडी सिद्ध करता आली नाही. तसा हा संसार जरी सत्य भासत असेल तर प्रत्यक्ष विचारा अंती, विवेका अंती याचं सत्यत्व सिद्ध होत नाही. अध्यात्म दृष्टीने तर सत्यत्व सिद्धच होत नाही, पण वैज्ञानिकतेच्या दृष्टीने सुद्धा सत्यत्व सिद्ध होत नाही. जसं उदाहरण मी आपल्याला सांगितलं की प्रत्येक पदार्थ जर परमाणूपासून निर्माण होत असतो, अणूपासून निर्माण होत असतो, अणूंचा समुच्चय म्हणजेच पदार्थ. नैयायिकांच्या भाषेत सांगायचं असेल तर नैयायिक 2 प्रकारचे अणू मानतात, एक नित्य अणू आणि एक अनित्य अणू. नित्य अणूपासून अनित्य अणू निर्माण होतो. मग द्विणुक, त्रिणुक, चतुराणुक, पंचाणुक असे अणू एकत्रित होऊन त्या अणूंचा समुच्चय म्हणजे पदार्थ. पदार्थ म्हणजे अणूंचा समुच्चय. अशा प्रकारे विज्ञानही मानतं. मग शिल्लक काय राहिलं, पदार्थ शिल्लक राहिला कुठं, सगळे अणू बाजूला केलं तर काय राहिलं, शिल्लक अणूच राहिला ना. मग अणू जरी शिल्लक राहिला, अणूचा आणखी सूक्ष्म विचार केला तर त्यामध्ये प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन 3 घटक राहिले. या 3 घटकामध्ये 3 प्रकारच्या शक्ती त्या ठिकाणी आहेत. प्लस पॉवर इज इक्वल टू पॉवर मायनस पॉवर. ही उत्पत्ती स्थिती आणि लय, आणि उत्पत्ती स्थिती लय करण्याचं कार्य कोणाचं आहे, परमात्म्याचं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे, या विश्वाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारण कोण आहे, परमात्मा.
वंदे देव उमापते असुरवर वंदे जगत कारणम, या जगताला कारण तुम्ही आहात हे प्रभू. मग त्या तत्वाला कोणी शिव म्हणेल, कोणी राम म्हणेल, कोणी कृष्ण म्हणेल, कोणी देव म्हणेल, कोणी देवी म्हणेल. नावं जरी अनेक दिलेली असले तरी ते असं एक परमतत्व आहे की ते या जगाची उत्पत्ती करते. तेच तत्व या जगाचं बॅलन्स ठेवतं आणि तेच तत्व जगाचा संहारही करतं. ते सत्य आहेत. ते सत्य म्हणजेच परमात्मा सत्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी दैवी संपत्तीचे काही लक्षणं भगवान परमात्मा या श्लोकामध्ये सांगतात. अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशनम दया भूतेश्वरोलोक्त्वम मार्दवम ह्रीरचापलम. पहिलं अहिंसा. अहिंसा शब्दावर काल आपण चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. दुसरे सत्य. सत्य म्हणजे काय? जे डोळ्याने आपल्याला सत्य दिसतं ते सत्य आहे असं नाहीये. आणि मग हे जाणण्याकरता विवेक असावा. आणि तो विवेक प्राप्त होण्याकरता जिज्ञासा असावी. जिज्ञासा निर्माण झाल्याशिवाय पुढे मनुष्य काहीही करू शकत नाही. मग सत्य जाणण्याची जिज्ञासा जेव्हा निर्माण होईल, जाणण्याची जिज्ञासा निर्माण झाली म्हणजे मनुष्य कार्याला लागतो. जसं मी उदाहरण सांगितलं, आईन्स्टाईनला जिज्ञासा निर्माण झाली हे होकायंतर दक्षिणोत्तर स्थिर का होतं? ते जाणता जाणता सूक्ष्म भेद जाणण्याची क्षमता निर्माण झाली आणि त्या क्षमतेनुसार अणुरेणूचे भेद ज्यांना कळू लागले, त्याप्रमाणे जेव्हा अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होईल आणि जिज्ञासा निर्माण होण्याकरता अंतःकरणातले विकार गेले पाहिजे. म्हणून चार गोष्टी आपल्याला सांगत होतो: पामर, विषयी, मुमुक्षु आणि ज्ञानी. पामर ईश्वर मानित नाही, परलोक मानित नाही, फक्त भोग. अशा प्रकारे केवळ भोग मानणारा जो मनुष्य आहे, असे माणसं स्वतःच्या उपयोगी नाही, दुसऱ्याच्या उपयोगी नाही. बघा, काही लोक जीवनामध्ये सत्कार्य कधी करीतच नाही. विचार स्वतः कधी येऊन देत नाही, ते शिवून देत नाही मनाला. एक छोटंसं उदाहरण सांगेल, आवरून घेतो, वेळ बराच झालेला आहे. एक मनुष्य असा होता की जीवनभर कधी सत्कार्य त्यांनी केलेच नाही. प्रत्येकाशी भांडणं. गावामध्ये असा एक माणूस त्यांनी सोडला नाही की ज्याच्याशी त्याचं भांडण झालेलं नसेल म्हणून. म्हातारा झाला. एक दिवस त्यांनी गावाची बैठक घेतली. लोकांना सांगितलं मी फार त्रास दिला होता, मला काहीतरी मला शिक्षा झाली पाहिजे. गावकर म्हणजे जाऊ दे, पश्चाताप झाला, हे बरं झालं, एवढं पुढे झाला म्हणून. पश्चाताप झाला ना तुला? नाही नाही, काहीतरी शिक्षा झाली पाहिजे. काय शिक्षा झाली तुला? मी सांगितलं मी मेल्यानंतर मला स्मशानात घेऊन जाताना गळ्याला दोर बांधायचं, ओढीत न्यायचं म्हणजे. हे माझी शेवटची शिक्षा. मी कधी चांगलं काम केलेलं नाही. काही लोक मला जाऊ द्या, घडल्या काही गोष्टी घडून गेल्या असतील, झाला तुला पश्चाताप, याचा मृत्यू झाला. काही लोक म्हणले हा म्हणलाच होतो ना, फारच त्रास दिला याने, त्रास म्हणले. तो मेल्यानंतर त्या गळ्याला दोर बांधला काही लोकांनी, ओढीत चालवलं स्मशानामध्ये. त्यावेळेस समोर आली पोलीसची गाडी. म्हणजे तुम्ही खून केलाय, चला. सगळं गाव पोलीस स्टेशनला. जाता जाता हे काम करून गेलं. जीवनामध्ये कधी सत्कार्य केलं नाही, पण जातानाही चांगलं कार्य कधी करून गेलं नाही. कारण ज्याच्याकडे विवेक नाही, विचार नाहीयेत. विवेक विचार नसणारा मनुष्य अशाच प्रकारे वागत असतो. जो विषयी मनुष्य आहे, जो पामर मनुष्य आहे, तो पामर मनुष्य विवेक प्राप्त करू शकत नाही. दुसरा वर्ग आहे विषयी. हा विषयी शास्त्र मानतो, परंतु शास्त्राचा उपयोग हा भोगा करता करतो. तिसरा मुमुक्षु, जो तत्व जाणण्याची ज्याची इच्छा आहे.
जिज्ञासा ज्याला निर्माण झालेली आहे आणि चौथा ज्ञानी आहे. आता या प्रत्येक गोष्टीचा वेळ आपल्याला कमी आहे विवेचन करायला. उद्या बघू. 2:30 वाजून गेलेले आहेत. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांचा असणारा हा 174वा अखंड हरिनाम सप्ताह आपलं आज हे दुसरं प्रवचन आहे. छोट्याशा स्वरूपामध्ये पण सुंदर अशा प्रकारे आपला सप्ताह चालू आहे, भजन चालू आहे. कमीत कमी लोकांमध्ये आपण या कोरोना महामारीच्या संकटामुळं हा कार्यक्रम पार पाडित आहोत. ज्यांना इथं येता येत नसेल त्यांनी आपल्या घरीच प्रवचन श्रवणाचा लाभ घ्यावा. सद्गुरु गंगागिरी महाराज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांपासून तर गुरु नारायणगिरी महाराजांच्या पर्यंत असणारे सर्व महात्मे